स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। काल रविवारी 6:30 वाजता संजीवराजे नाईक निंबाळकर मला भेटायला आले। माझ्या तब्येतीची विचारपूस केली मी इथं बसून आणि त्यांनी विचारलं की तुम्ही आमच्या राजगटाचं काम करताय का? तुम्ही सांगितलं मी आहे तिथं राहणार आहे, माझं व्यवस्थित चालू आहे, आमच्या सोसायटीचा ग्रुपवर आम्ही भाजपचंच काम करतोय। ही बातमी दिलेली चुकीची आहे। त्या सकाळी जी बातमी दिलेली आहे ती चुकीची आहे। आम्ही आमच्या सोसायटीचा ग्रुप, आमचे कुटुंब, आम्ही रणजितदादाच्या भाजपमध्येच काम करणार आहे, सक्रिय आणि भाजपमध्येच राहणार आहे। त्यामुळे कोणी गैरसमज करून घेऊ नये राजगटात प्रवेश केला किंवा काय। आबा नरसिंग आबा शिंदे संस्थेचे माजी चेअरमन आणि आमच्या गावचे प्रमुख नेते यांनी आपलं जे म्हणणं दिलेलं आहे त्याला अनुषंगाने मला एकच सांगायचं आहे की तालुक्यामध्ये राजकारणाचा जो आजारीपणाला वापर करण्याचा जो स्तर आहे तो खूप खाली गेलेला आहे। आता आबांनी सांगितल्याप्रमाणे रणजित दादांच्या मागे आमच्या सांगलीतील सर्व भाजप सोसायटी ग्रामस्थ खंबीरपणे उभे आहेत। फक्त विरोधकांनी एवढ्या खाते पातळीवर येऊन आजारीपणाला भेटायला यायचं त्याचा राजकीय वापर करायचा, हा विपर्यास करण्याचा थांबवावं। आणि याकरिता आमचे संस्थेचे चेअरमन महादेव कदम, व्हाईस चेअरमन वाघमोडे, संचालक जाधव आणि इतर सर्व मंडळी या सर्व गोष्टीला पुष्टी देणार आहे। हे फक्त तालुक्यामध्ये आणि भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये संभ्रम होऊ नये यासाठी आम्ही ही बातमी दिलेली आहे। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।